राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद जाधव यांचे वडील ज्येष्ठ कवी गायक लक्ष्मण जाधव यांचे 19 जानेवारीला दुःखद निधन झाले. या दरम्यान लाँग मार्च प्रणेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर विद्यानंद जाधव यांच्या परिवाराची गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी कळंबुसुरे येथे राहत्या घरी जाऊन जाधव परिवाराची सांत्वन भेट घेऊन आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कवी गायक लक्ष्मण गोविंद जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला. सदर सांत्वनपर भेटीसाठी पनवेलचे माजी उपमहापौर जगदीशभाई गायकवाड, उद्योजक महेंद्र कांबळे मामा, कवी गायक सुदर्शन जाधव, माजी उपसरपंच रामदास जाधव, रवींद्र कांबळे, अनंत जाधव, काशीनाथ जाधव गुरुजी, नवनीत जाधव, वैभव जाधव, निलेश जाधव, पांडुरंग जाधव, गणेश जाधव, सागर जाधव व विमाई महिला मंडळाच्या सर्व सदस्य, समस्त कळंबुसुरे जाधव भावकी यांचीही उपस्थिती लाभली. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कळंबुसुरे, उरण. आपण या ठिकाणी शोकसभेला आलात. आपले सक्षम कार्यकर्ते विद्यानंद जाधव यांच्या वडिलांचं या ठिकाणी शोकसभेला आपण उपस्थिती दर्शवली. अनेक कार्यकर्ते असतात का पक्षासाठी झटत असतात, पण वरिष्ठ नेते जेव्हा त्यांच्या घरी अशा दुःखद प्रसंगी येतात, एक त्यांच्या मनाला एक समाधान आणि एक आत्मीय पाठबळ मिळतं. काय सांगाल आजच्या त्यांच्या वडिलांच्या शोकसभेत आपण आलात आणि त्यांच्या परिवाराला आधार देण्याचं काम आपण केलात, काय सांगाल? रायगड जिल्ह्याचे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते, युवा नेते विद्यानंदजी जाधव यांचे पिताश्री लक्ष्मण गोविंद जाधव यांचं 19 तारखेला निधन झालं. मी त्यावेळेस नागपूरमध्ये असल्यामुळे मला काही येता आलं नाही, पण आज मुद्दाम विद्यानंद जाधवच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आलो. सर्वांच्या गाठीभेटी झाल्यात आणि लक्ष्मण गोविंद जाधव विद्यानंदचे वडील हे देखील आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते, गायकही होते आणि गायनाच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबाचा, भगवान बुद्धाचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत मूलभूत आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य केलं. विद्यानंदसारखा एक अत्यंत कामसू, धाडसी आणि तळमळीचा कार्यकर्ता आम्हाला लाभला आणि त्यांच्या पिताश्रीचं जेव्हा निधन झालं तेव्हा दुःखाचा डोंगर त्यांच्या परिवार कोसळला. म्हणून आज मुद्दाम विद्यानंद जाधवच्या परिवाराचा सांत्वनपर भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी माझ्यासोबत MIDC अंधेरीचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष मेहबूब शेख, गजाननराव, आनंद कडाळे मुंबईचे नेते आणि सर्व म्हणजे गायकवाड साहेब हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या वतीनं आम्ही आज त्रिशरण पंचशील बुद्धवंदना घेतली. विद्यानंद जाधवचे वडील लक्ष्मण गोविंद जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती तथागताच्या अनुकंपेनं, बाबासाहेबाच्या कृपेनं त्यांच्या परिवाराला मिळावी आणि पिताश्रीचा हा जो आदर्श आहे, हा आदर्श विद्यान निश्चितपणे जोपासेल असा मला विश्वास वाटतो. आजच्या प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, तमाम भीमसैनिकांच्या वतीनं दिवंगत आमचे नेते लक्ष्मण गोविंद जाधव यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. जय भीम. गायकवाड साहेब, काय सांगाल आज आपण विद्यानंद जाधव यांच्या या शोकसभेमध्ये, वडिलांच्या शोकसभेमध्ये आलात आणि विशेष म्हणजे वडील हे एक आंबेडकर चळवळीचं नेतृत्व होतं आणि त्यांच्या पाठीमागं एक सामाजिक कार्याची आवड असणारे विद्यानंद जाधव असेल, त्यांचा परिवार असेल, हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आणि आज त्यांच्या घरामध्ये एक दुःख आहे. या दुःखात आपण सामील झालात, काय भावना व्यक्त करा? लाँग मार्चचे प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकनचे देशाचे अध्यक्ष आदरणीय जोगेंद्र कवाडे सर आज या छोट्याशा गावी आणि छोट्या बौद्ध वस्तीत एक अत्यंत प्रामाणिक जवळचा कार्यकर्ता त्यांचा जाधव
हा ॲक्टिव्ह मुवमेंटमध्ये ॲक्टिव्ह, त्याचे वडीलही कलाक्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह होते, लक्ष्मण जाधव, आणि त्यांचं निधन झालेलं साहेबांना बातमी कळाली आणि साहेब इथे येतात म्हणून आम्हालाही बातमी कळाल्यानंतर आम्ही सगळे बाकीची कामं बाजूला ठेवून या ठिकाणी आलं पाहिजे, कारण दुःखात सहभागी होणं हे आंबेडकरी चळवळीचं सगळ्यात मोठं काम आहे. आणि ते काम आज कोकणाच्या एका खेड्या गावात उरणसारख्या ठिकाणी आज आदरणीय जोगेंद्र कवाडे सर यांची उपस्थिती दुःखद कार्यक्रमाला लाभलेली आहे. सांत्वनपर त्यांनी आज इथं भेट दिलेली आहे आणि सगळ्याच ठिकाणी कुठे आंदोलन असेल, अन्याय असेल, अत्याचार असेल, अशा ठिकाणी जाणारे या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने लाँग मार्च का असतं या समाजाला दाखवून दिलं असे आदरणीय जोगेंद्र कवाडे सर या ठिकाणी त्यांचे सगळे मुंबईचे सहकारी नव्या मुंबईचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना देखील आता पुढे कल्याणला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे, कारण प्रवास हा साहेबांचा खूपच संबंध देशभरात आहे. आणि असं असताना माझा छोट्या कार्यकर्त्यापर्यंत मी पोहोचलो पाहिजे, तोच कार्यकर्त्याला आधार असतं आणि त्यांना धीर देण्यासाठी, जाधव परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आदरणीय प्राध्यापक लाँग मार्चचे प्रणेते या ठिकाणी कवाडे सर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना पुढे जायचं आहे आणि मी पूर्ण आमच्या आंबेडकरी जनतेच्या वतीने खरंच त्यांना या परिवाराला चांगला बळ मिळो असंच आज मी तथागताचरणी याचना करेन. धन्यवाद. जगदीश गायकवाडजी यांनी या ठिकाणी सांगितलं आहे का जोगेंद्र कवाड हे आपल्या कार्यकर्त्याच्या या दुःखात या ठिकाणी आले आणि या ग्रामीण गावामध्ये त्यांनी येऊन भेट दिली. एक कार्यकर्त्याचं बळ वाढावं म्हणजे दुःखातून सावरण्यासाठी त्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला दिसून आलं. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा उरण.